ही पहा, अगदी बाजारातून आणल्यासारखी ही आपली धणे पावडर तयार झालेली आहे। ही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। यासाठी पाव किलो गावरान धणे मी घेतलेले आहेत। याला उन्हामध्ये वाळवून घेतले मी, जेणेकरून बारीक करण्यासाठी आपल्याला याचा त्रास होणार नाही। गावरान धणे घेतले की त्याचा वास ही खूप छान येतो आणि ही धणे पावडर जी असते आपल्या रोजच्या भाजीसाठी उपयोगाला येते। अशी पावडर तयार करून ठेवली तर तुम्ही भाजीला इतर मसाले काही टाकले नाही तरी चालतं। चला तर मग सुरुवातीला आपण हे धणे भाजून घेऊया। याला एकदम जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला, कारण याची आपल्याला पावडर तयार करायची आहे। सुरुवातीला थोडेसे गॅसवरती मी गरम करून घेणार आहे आणि याच्यातच एक 20 ते 25 ग्रॅम मी जिरे घातलेला आहे पाव किलो धण्यामध्ये, कारण की आपल्याला फक्त धणे पावडर तयार करायची आहे। परंतु हे रोजच्या भाजीला मी वापरत असल्यामुळे याला थोडेसे जिरे घातलं की आपल्याला दुसरे मसाले जास्त भाजीत टाकायची काही गरज पडत नाही। आणि आणखीन थोडीशी चांगली चव यावी म्हणून याच्यात एक 4 ते 5 तेजपत्ते टाकलेले आहेत। हे तुम्ही नाही टाकले तरी काही हरकत नाही। अगदी बाजारातून आणल्यासारखी ही धणे पावडर तयार होते। आता धणे पटकन व्यवस्थित फुलून यावेत, भाजावेत म्हणून मी थोडंसं एक पळी तेल घालून भाजून घ्यायला लागले। तुम्ही सुरुवातीला तेल टाकून भाजले तरी काय हरकत नाही। हलका रंग बदलेपर्यंतच याला आपण भाजणार आहोत, जास्त वेळ नाही भाजायचं याला। थोडेसे कडक झाले की थांबवायचे। हे पहा, आता थोडासा हलकासा रंग बदललेला आहे तेलामुळे, त्याला थोडंसं चमक आलेली आहे धण्याला। हे आपले भाजून तयार झालेले आहेत। आता याला थंड करून घेऊया। आता त्या ताटात काढून घ्यायचं आहे आणि याला एक व्यवस्थित थंड करायचे आपल्याला। हे तेजपत्ते तुम्ही नाही घातले तरी काही हरकत नाही, फक्त धण्याची पावडर केली तरी छान होते। परंतु रोजच्या भाजीत मी वापरत असल्यामुळे थोडेसे टाकून घेतलेले आहेत। याच्यातले तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या बारीक जे भांडं आहे त्याच्यातच मी बारीक करून घेणार आहे। बाजारातली धणे पावडर जशी असते अगदी तशी आपण घरच्या घरी बनवू शकतो, या पद्धतीने बनवली तर। भांडं भरून घेतल्यानंतर मी याच्यात 1 चमचा हळद घालून घ्यायले ह्या धणे पावडरमध्ये। यामुळे काय होतं की आपल्या धण्याच्या पावडरला कलर चांगला येतो, अगदी बाजारातल्यासारखी दिसते आणि बारीक व्हावी म्हणून याच्यात थोडंसं एक अर्धी पळी तेल घालून घ्यायले प्रत्येक भांड्याच्या वेळेस। पहा, तुम्ही बघू शकताय कलर अगदी बाजारातल्या धणे पूडसारखा आलेला आहे आपला। मस्त बारीक करून घ्यायची, जेवढी बारीक करता येईल तेवढी। तुम्ही ही बाहेर गिरणीला दळून आणली तरी चालते। अगदी बाजारातल्यासारखी तयार झालेली आहे आपली ही धण्याची पावडर। आपल्या वेगवेगळ्या भाज्यांसाठी ही रोजच्या आपण मसाले डब्यात भरून ठेवू शकता। याला तर मी आता चाळणीने छान चाळून घेणार आहे, जेणेकरून जे मोठे मोठे वगैरे राहिलेले आहेत त्याला आपण एकदा परत मिक्सरला फिरवून घेऊन जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घेणार आहोत। हे पहा, चाळल्यानंतर अगदी बाजारातल्यासारखी ही तुम्हाला दिसत असेल। आता जे पाठीमागं राहिलेलं आहे त्याला पण एकदा फिरवून घेणार आहे मी दुसऱ्या धण्यांबरोबर। अशाच पद्धतीने आता सगळी थोडीशी हळद घालून घ्यायची 1 चमचाभर। भांडं पूर्ण भरला तेवढ्या ह्याला 1 चमचा तुम्ही हळद आणि अर्धा पळी तेल घालायचं आहे। यामुळे पटकन बारीकही होते आणि कलरही छान येतो। हे पहा, जास्त तेल घालू नका, नाहीतर मग ते चिकट होऊन जाईल। तुम्ही बघू शकता अगदी बाजारातून आणल्यासारखी ही आपली धण्याची पावडर झालेली आहे, झटपट होते। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला देखील हे आवडेल आणि ही खूप आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये उपयोगाला पडते।
तेव्हा ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.